आज आपण आपला फिजिक्सचा लेक्चर नंबर 2 स्टार्ट करून राहिलेलो आहे. लक्षात घ्या, मी अगदी थोडं आणि हळूहळू शिकवून राहिलो तुम्हाला, कारण की नवीन चॅप्टर आपल्याला समजत नाही. हा पहिला चॅप्टर आहे ना, म्हणून आपण स्लोली शिकूया, स्लोली आणि थोडं रोजचं शिकूया. ठीक आहे. तर आपण पहिलं लेक्चर स्टार्ट केलं होतं. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर आपला स्टार्ट झाला होता. आज आता आपण त्याचं सेकंड लेक्चर स्टार्ट करून राहिलेलं आहे, लेक्चर नंबर 2. पण आपण थोडी रिव्हिजन करूया पहिल्या लेक्चरला. पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो, तर युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही लोक फिजिकल क्वांटिटी शिकला होता. फिजिकल क्वांटिटी. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कोणाला फिजिकल क्वांटिटी म्हणायचं, द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर. अशा फिजिकल क्वांटिटीज, अशा क्वांटिटीज ज्या आम्ही मेजर करू शकतो, मोजू शकतो, आम्ही त्याला फिजिकल क्वांटिटीज म्हटलं होतं. सिंपल कन्फ्यूजन नहीं बढ़ाने का. और फिर हमने लास्ट लेक्चर में सीखा था व्हाट डू यू मीन बाय यूनिट. युनिटचा अर्थ काय सांगितलं होतं मी तुम्हाला. मी बोललो होतो की टू मेजर फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी मेजर करण्याकरिता कोणाची गरज असतं, युनिटची. फिजिकल क्वांटिटीचे तुम्ही एक्झाम्पल घेतलं होतं, लेंथ, मास, टाइम वगैरे. आणि युनिटचं एक्झाम्पल होतं मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर, फोर्स युनिट काय होतं न्यूटन, etc. तर हा सगळा प्रकार आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, इथपर्यंत तुमचं नॉलेज आहे मी असं ग्राह्य धरतो आणि आजचं लेक्चर स्टार्ट करतो. आज आपण शिकणार आहे सिस्टीम ऑफ युनिट. सिस्टीम ऑफ युनिट. व्हॉट डू यू मीन बाय सिस्टीम ऑफ युनिट. सिस्टीम ऑफ युनिटचा अर्थ काय होता है, अ ग्रुप ऑफ युनिट forms system of unit. A group of unit है ना, म्हणजे 4-5 युनिटचे यांनी एक ग्रुप तयार केला आणि त्यांनी ग्रुप ऑफ युनिटनी एक सिस्टीम बनवली, त्याला नाव दिलं सिस्टीम ऑफ युनिट. सिंपल. अ ग्रुप ऑफ युनिट फॉर्म्स सिस्टीम ऑफ युनिट. ओके. आता सिस्टीम ऑफ युनिट आर ऑफ 4 टाइप्स. सिस्टीम्स ऑफ युनिट किती टाइप्सचे आहेत, 4 टाइप्सचे आहेत. पहिली कोणती आहे सिस्टीम्स ऑफ युनिट, समजतंय ना. काय चालू केलं आपण, सिस्टीम ऑफ युनिट. सिंपल डेफिनेशन, अ ग्रुप ऑफ युनिट फॉर्म सिस्टीम ऑफ युनिट. असे ग्रुप ऑफ युनिटने मिळून सिस्टीम ऑफ युनिट बनवलं. सिस्टीम ऑफ युनिट आर ऑफ 4 टाइप्स. हे 4 प्रकारचे सिस्टीम्स ऑफ युनिट असतात. नंबर 1 CGS सिस्टीम. ठीक आहे. CGS सिस्टीमचा अर्थ काय होतो माहिती आहे का, सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. दुसरी आहे MKS सिस्टीम. ती आहे मीटर, kg, सेकंड. तीसरी आहे FPS सिस्टीम.
ती आहे फूट पाऊंड सेकंद. आणि चौथी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे SI सिस्टीम. ही सगळ्यात महत्त्वाची आहे. SI सिस्टीम. SI सिस्टीमला काय म्हणतात? सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिट. आता हिला सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिट का म्हणतात? इट इज एक्सेप्टेड बाय इंटरनॅशनली, म्हणून याला सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिट म्हणतात. ओके, घाबरून जायची गरज नाही. स्लोली 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 स्लोली. आपल्या चॅप्टरचं नाव काय? युनिट्स अँड मेजरमेंट. आज आपण काय शिकून राहिलो? सिस्टीम ऑफ युनिट. सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय होते? अ ग्रुप ऑफ युनिट फॉर्म्स अ सिस्टीम ऑफ युनिट. 4-5 युनिट्सने एक ग्रुप तयार केला आणि त्याने सिस्टीम ऑफ युनिट बनवलं. सिस्टीम ऑफ युनिट आर ऑफ 4 टाईप्स. नंबर 1 असतं CGS सिस्टीम, ज्याचं लॉंग फॉर्म आहे सेंटीमीटर ग्राम सेकंड. ओके, सेंटीमीटर ग्राम सेकंड. दुसरं आहे MKS सिस्टीम. ठीक आहे, याचं लॉंग फॉर्म आहे मीटर kg सेकंद. आणि तिसरं आहे FPS सिस्टीम, याचं आहे फूट पाऊंड सेकंद. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं धडा आहे SI सिस्टीम. सबसे इम्पॉर्टंट है ये आखिरी वाला SI सिस्टीम, सिस्टीम ऑफ इंटरनेशनल डी यूनिट. अब इसको इंटरनेशनल डी यूनिट क्यों बोलते हैं? क्योंकि इट इज़ एक्सेप्टेड बाय इंटरनॅशनली. सगळ्या जगाने या सिस्टीमला एक्सेप्ट केलेलं आहे. करेक्ट, याला सिस्टीम्स ऑफ युनिट म्हणतात. मला काही प्रश्न विचारतात मुलं, सर सिस्टीम्स ऑफ युनिट अशा वेगवेगळ्या का केलं? युनिट तर युनिटच असतं ना, कशालाही द्या, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला युनिट तर युनिटच असतं, मग असं का दिलं तुम्ही सिस्टीम्स ऑफ युनिट? तर आता त्याचं कारण असं आहे की बघा रे, एक प्रॅक्टिकल करून बघूया आपण तुम्हाला. ठीक आहे, प्रॅक्टिकल म्हणजे समजा हे बोर्ड आहे. ठीक आहे, मी जर तुम्हाला म्हटलं पोरो या बोर्डची लेंथ मेजर करा. काय मेजर करा? लेंथ. एक फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, लेंथ. मग या बोर्डची इथून इथपर्यंतची लेंथ मेजर करा. तुम्ही काय म्हणसाल? सर हां ठीक आहे, 1 मीटर 2 मीटर 3 मीटर 4 मीटर 5 मीटर. तर बोर्डची लेंथ आहे 10 मीटर लेंथ आहे बॉ या बोर्डची. मी म्हणेल ओके. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारून राहिलो, पोरं हो हा जो सर्कल आहे ना, या सर्कलची ही रेडियस मेजर करा फक्त इथून इथपर्यंतची. आता ही बोर्डची लेंथ खूप मोठी झाली आणि ही रेडियस तर खूप छोटी झाली. ये मीटर में मेजर हो सकती है क्या? नहीं. तो इसको मुझे क्या मेजर करना पड़ेगा? सेंटीमीटर. मग तुम्ही काय म्हणसाल? सर हे 10 सेंटीमीटर आहे किंवा 4 सेंटीमीटर आहे किंवा 8 सेंटीमीटर आहे. म्हणजे काही लेंथ जे आपल्याला मेजर करायचे असतात ते खूप मोठ्या असतात, तर आपल्याला त्या लेंथ मीटरमध्ये टाकावं लागतं, किलोमीटर्समध्ये टाकावं लागतं, है ना. आणि काही लेंथ आपल्याला सेंटीमीटरमध्ये टाकावं लागतं. मी म्हणतो तुम्हाला केस आहेत का रे? आता मला तर छोटे छोटे आहेत, पण तुम्हाला केस आहेत ना? हो, मोठे मोठे केस आहेत तुमच्या डोक्याला. तुमच्या डोक्याच्या केसाची रेडियस मेजर करा. आता डोक्याच्या केसाची रेडियस मेजर करायला लावून राहिलो, मग ते कसं असेल? सेंटीमीटरमध्ये पण नाही, अगदी छोटं मेजर करावं लागते, मिलीमीटरमध्ये जावं लागतं. समझ में आ गया? तो हमें कुछ फिजिकल क्वांटिटीज़ को रिप्रेजेंट अगर करना है तो कभी कभी हमें वो सेंटीमीटर में करना पड़ता, तो कभी कभी मीटर में करना पड़ता, तो कभी कभी फुट्स में करना पड़ता. जुन्या काळात ना सांगत होतं, हां इथे गाव आहे रे बाबा, या गावावरून त्या गावाचं अंतर ना 2.5 मैल आहे, 2 मैल आहे. 2.5 किलोमीटरचं 1 मैल असायचं, मग 2 मैल आहे. ठीक आहे. तो किंवा
तो किती उंच आहे? 5 फूट उंच आहे. तर कधी कधी लेंथला आपण फूटमध्ये पण सांगतो, कधी सेंटीमीटरमध्ये सांगतो. म्हणजे आम्हाला फिजिकल क्वांटिटीला खूप डिटेल एक्सप्लेन करण्याकरिता युनिटची गरज लागतं बरं का. म्हणून वेगवेगळ्या सिस्टीम्स आपण युनिटच्या बनवलेल्या आहेत. अजून एक एक्झाम्पल घेतो. तुम्ही एखाद्या किराणा दुकानामध्ये गेलात आणि त्या दुकानदाराला म्हटलं अरे बाबा मला साखर दे, तर तो दुकानदार काय म्हणतो, हो पण किती पाहिजे? तर तुम्ही म्हणता मला 5 किलो साखर दे. मग जेव्हा तुम्ही साखर विकत घेता ना, ते किलोजमध्ये विकत घेता, त्याला सांगता 5 किलो साखर विकत दे. मग तुम्ही जर एखाद्या सोनाराच्या दुकानात गेला, गोल्डच्या दुकानामध्ये गेलात तुम्ही लोक, मग गोल्ड विकत घेताना किलोत घेसाल का? तर सोनाराला काय म्हणसाल, हाय भाई हमें गोल्ड खरीदना है तो हमें 10 ग्राम चाहिए, 5 ग्राम चाहिए, 50 ग्राम चाहिए, 30 ग्राम चाहिए. सो व्हेन वी बाय द गोल्ड वी बाय इट इन grams, and when we buy the some physical quantities that are in kgs, some are in grams. For this purpose we need systems of unit. फिजिकल क्वांटिटी को डिटेल बताने के लिए सिस्टम्स ऑफ यूनिट होता है. समझ में आ गया? अच्छा, सेंटीमीटर ग्राम ये समझ में आ गया, मीटर केजी भी समझ. ये फुट पाउंड एंड सेकंड क्या होता है? तो फुट बोले तो लेंथ अगर मेजर करनी है तो कभी कभी फुट्स में भी मेजर करते हैं हम लोग, तो वो एक लेंथ मेजर करने का युनिट है पाउंड. एखादा लहान बाळ जन्माला आलं तर किती पाऊंडचं आहे आपण म्हणतो ना, हे बाळ अरे यार ते 2 पाऊंडचं आहे, 3 पाऊंडचं होतं, 4 पाऊंडचं बाळ जन्माला आलं, तर आपण बाळाचं वेट पाऊंडमध्ये सांगतो, वेटच सांगून राहिलो है ना, मग ते पाऊंड. सेकंडच असतं. एक आहे SI सिस्टीम, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिट. याच्याबद्दल ना मी डिटेलच सांगेल तुम्हाला, सध्या ते नाव लक्षात ठेवा. सिस्टीम समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके, काही डाऊट्स आहेत का? आता काय बॅचमध्ये बसलेले, हे लक्ष दे रे, इकडे दे रे. काही डाऊट्स आहेत इथपर्यंत? नाही? पुन्हा एकदा लक्षात घ्या. चॅप्टरचं नाव काय आहे? युनिट्स अँड मेजरमेंट. आपण काय चालू केलं? सिस्टीम ऑफ युनिट. अ ग्रुप ऑफ युनिट फॉर्म्स अ सिस्टीम्स ऑफ युनिट. सिस्टीम्स ऑफ युनिट किती आहेत? 4 टाईप्सचे. पहिलं कोणतं? CGS, दुसरं MKS, तिसरं FPS, चौथं SI सिस्टीम. समजलं? ओके.